अवतार आहे। अशा संत संगतीचे काय सांगू सुख। महाराज म्हणतात या संतांच्या संगतीतलं सुख मी काय वर्णन करू। दुसरा प्रश्न हा की संगत म्हणजे काय, संगत कुणाची करावी। माणसाला जशी संगत लागली तसा मनुष्य बनत असतो। पाण्याला मिरचीची संगत लागली ते तिखट बनतं, तेच पाणी उसात टाकलं, तेच पाणी उसात टाकलं, झोपली नाही तू, तेच पाणी उसात टाकलं गोड बनतं, तेच पाणी कारल्याच्या बियात टाकलं कडू बनतं। म्हणजे जशी संगत तसे यथा संगती तथेव प्रकृती, ॲज इज द कंपनी सो इज द नेचर। माणसाला जशी संगती लागली तसा मनुष्य बनत असतो। म्हणून म्हणतात की संगत चांगल्याची करायला पाहिजे, संतांची करायला पाहिजे। आमच्या चोखोबरायांनी जिवंतपणी तर भजन केलं, पण मेल्यानंतर त्यांची अंत्यविधी झाल्यानंतर त्यांची जी चिपळी होती ना परंपरा म्हणून घरात आणली, तर सकाळी 2:45 वाजतापासून चोखोबरायांच्या घरातून विठ्ठल विठ्ठल हा ध्वनी येत होता। म्हणजे ज्या चिपळीला चोखोबरायांची संगत झाली ती चिपळी विठ्ठल विठ्ठल म्हणत होती। मग आपण काय म्हणणार, ज्या कबीरांचं नाव घेतो आपण, त्या कबीरांनी शेला विणावा आणि त्यांनी विणलेल्या शेल्याच्या धाग्यातून नाम निघत होतं। तुकोबरायांच्या पायाखालील प्रत्येक दगड विठ्ठल विठ्ठल म्हणायचा, इथपर्यंत की जनाबाईंच्या प्रत्येक गौरीतून विठ्ठल विठ्ठल ध्वनी यायचा। मग आपण का नाही म्हणणार। पण त्याकरता म्हणतात चांगल्याची संगत, संतांची संगत करावी लागेल। संगत संतन की करले, संगत संतन की करले, जन्म का सार्थक कछु करले, जन्म का सार्थक कछु करले। संगत संतन की संगता संतनकी करले, जन्म सार्थक कछु करले, जन्म सार्थक कछु करले। उत्तम नर देव पाया प्राणी, इसका हित कछु करले, इसका हित कछु करले। संगत संतन की करले, संगत संतन की करले, जन्म सार्थक कछु करले, जन्म सार्थक कछु करले। जन्म का सार्थक तू करले। संगत संतांची करा, कारण माणूस ज्यांच्या संगतीत जातो म्हणतात तसं त्याचं नेचर व्हायला लागतं। कारण दृष्टाच्या संगतीत गेलं तर मनुष्य दृष्ट स्वतः वागायला लागतो। म्हणून म्हणतात ना संगत चांगल्याची करा। तसं बघितलं ना तर दुराचारी व्यक्ती, नास्तिक व्यक्ती हा जन्मतः नास्तिक नसतो। म्हणतात कोई भी इंसान जन्म से बुरा नहीं होता, बल्कि उसकी सोसाइटी उसे बुरा बना देती। सोसाइटी समाज, जो लोग उसके आसपास रहते हैं, जिस परिवेश में वह रहता है, बस वही वातावरण वही परिवेश उसे आस्तिक से नास्तिक बना देता है। म्हणजे संग सर्वात्मना त्याज्य सचेत कर्तु न शक्यते, सिद्धि सह कर्तु विसंत वेशिजम। दुर्जन का त्याग पूर्ण रूप से करना चाहिए, वह अगर शक्य नहीं तो सज्जन का संग करना चाहिए, क्योंकि सज्जन के संग औषध है। संतन के संग लाग रे तेरी अच्छी बनेगी, संतन के संग लाग रे तेरी अच्छी बनेगी, संतन के संग लाग रे तेरी अच्छी बनेगी, संतन के संग लाग रे तेरी अच्छी बनेगी। अच्छी बनेगी तेरी बिक्री बनेगी, अच्छी बनेगी तेरी बिक्री बनेगी, अच्छी बनेगी तेरी बिक्री बनेगी, अच्छी बनेगी तेरी बिक्री बनेगी। संतन के संग लाग रे तेरी अच्छी बनेगी, संतन के संग लाग रे तेरी
तेरी अच्छी बनेगी संतन के संग लागरे तेरी अच्छी बनेगी संतन के संग लागरे तेरी अच्छी बनेगी संतन के संग लागरे तेरी अच्छी बनेगी तेरी बिगड़ी बनेगी. संतांच्या संगतीत गेलं तर आपण चांगलं होईल म्हणून म्हणतात संतांची संगत करा. कारण हे जग परमेश्वराच्या नामचिंतनाशिवाय बुडत चाललंय. बुडते हे जन न देखवे डोळा येतो कळमळा म्हणून या. हे जग बुडत चाललं. कुठेतरी बॉम्बस्फोट होतात, कुठे जातीय दंगली होतात, कुठे भूकंपाचे धक्के बसतात, कुठे काहीच्या काही घटना घडतात. आणि या घटना कोणत्या ठिकाणी घडतात? ज्या ठिकाणी देवाचं भजन पूजन नामचिंतन होत नाही. कारण म्हणतात कलियुगात तर नामाला फार महत्व आहे. कलियुग केवळ नाम आधारा सुमिर सुमिर नर उतरही पारा. कलियुग केवळ नामाच्या आधारे चालेल. कलियुगात केवळ भजन पूजन नामचिंतन याने जीवाला परमात्म्याची प्राप्ती होणार आहे. 3 साधन आहेत जीवनामध्ये जर भगवंताची प्राप्ती करायची आहे. एक भगवंताचं नाव, दुसरं म्हणजे श्रीमद भागवत कथा श्रवण आणि तिसरं म्हणजे संत संगती. नाव का घ्यावं? कारण कलियुगानं ही व्याख्या परीक्षित राजाला सांगितली आहे. काय कारण जेव्हा कलियुग 3 पाय नसलेल्या बैलाला मारत होता त्यावेळेला राजा परीक्षित त्यांना मारण्याकरता गेलते. त्यावेळेला कलियुगानं सांगितलं होतं की राजन, माझ्यामध्ये लाख गुण असतील पण माझ्यामध्ये एक गुण असा आहे की जो कोणत्याच युगामध्ये नाही. की कलियुगात केवळ नामचिंतनानं जीवाला परमात्म्याची प्राप्ती होणार आहे. कलियुगा माझी करावी कीर्तन तेने नारायण देईल भेटी. भगवंताची प्राप्ती कितीतरी पाप नासून जातात. अजामिळ महापाप राशी तूही नेला देवे वैकुंठाशी. म्हणून तर तुकोबाराय म्हणतात की कर जोडवणे मिळवितो तुम्हा. तुम्ही वासुदेव वासुदेव म्हणा. भगवंताचं नाव लागोनिया पाया विनवितो तुम्हाला लागोनिया पाया विनवितो तुम्हाला लागोनिया पाया विनवितो तुम्हाला लागोनिया पाया विनवितो तुम्हाला रे काळी बाबा सुखी नामा 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 विठ्ठल म्हणावे देवा विठ्ठल विठ्ठल म्हणावे देवा विठ्ठल विठ्ठल म्हणावे देवा विठ्ठल विठ्ठल म्हणावे देवा. लागून या पाया विनवितो तुम्हासी कर टाळी बोला मुखी नाम. तुमच्या पाया पडून सांगतो तुम्ही भगवंताचं नाम चिंतन करा. कारण ते कलियुगात टाळणार आहे म्हणतात. तरी नाही ऐकलं किती सांगू तरी नाही कती पटकीचे पुढे शिंदडीचे नळतील. आणि हे जर नाही ऐकाल म्हणतात हे जरी नाही काल हे जरी नाही काला तरी दुसरा येईल. हे जरी नाही काला हे जरी नाही काला तरी दुसरा येईल. हे जरी नाही काला सरते सोवटी बा काळ बांधून येईल. सरते सोवटी बा सरते सोवटी बा काळ बांधून येईल. सरते सोवटी बा एका जगामध्ये आमच्या काय माझा येईल काय माझा येईल. पिकळा 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 महाद्वारी बोल बोली बोले का पिकळा महाद्वारी पिकळा महाद्वारी बोल बोली बोले का पिकळा महाद्वारी पिकळा महाद्वारी बोल बोली बोले का पिकळा महाद्वारी पिकळा महाद्वारी बोल बोली बोले का पिकळा महाद्वारी. फिरवितो तुकडू ऐका फिरवितो तुकडू ऐका फिरवितो तुकडू ऐका
बोल बोली तो देखा पिंगळा महाद्वारी हो पिंगळा महाद्वारी बोल बोली तो देखा पिंगळा महाद्वारी बोल बोली तो देखा पिंगळा महाद्वारी एकदा बाबांसाठी जोरदार टाळ्या. माझा काही तेवढा अधिकार नाही बरोबर मी त्यांच्यासाठी टाळ्या वाजवायला म्हणून, पण खूप गोड गातात. हे जरी नाही काल तरी दुसरा येईल सरळ ते शेवटी बा काळ बांधून नेईल. जेव्हा काळ बांधून नेईल ना तेव्हा विचारतील भगवंत की काय केलं जीवनात येऊन, तेव्हा आपण म्हणू की आम्ही तर काही केलंच नाही, तुम्ही काही करूच दिलं नाही, आम्ही तर म्हातारपणा सोडलं होतं. काही काही लोक म्हणतात ना हे का वय आहे भजन करायचं नामचिंतन करायचं परमार्थ करायचं, जेव्हा वय येईल तेव्हा करून परमार्थ म्हणजे म्हातारपण येईल हे माहित आहे आपल्याला. आणि मधात गचकले तर भगवंत विचारतील काय केलं, आपण म्हणू तुम्ही करूच नाही दिलं, आम्ही तर म्हातारपणासाठी सोडलो होतं, म्हातार झाल्यावर करू, म्हातारपण आलंच नाही. यासाठी जीवनाचे जे चांगले कार्य आहेत महत्वाचे कार्य आहेत त्यांना समोरसाठी नाही सोडायचं. म्हातारपणासाठी एक गोष्ट सांगा, तुम्ही भगवंताला फुल चढवता, ताजं चढवता का शिळं चढवता? ताजं. भगवंताला भोग खाऊ घालतात, ताजा का शिळा? खाऊ घालत ना तुम्ही? ताजा का शिळा? ताजा. मग म्हणतात स्वतःला का शिळं झाल्यावर चढवायचं. आपणही भगवंताची भक्ती तेव्हा करू जेव्हा ताजी आहोत स्वस्थ आहोत, नाहीतर अर्ध्याहून जास्त शरीर झालेलं नाही त्या भगवंताजवळ जातील. पण संत सांगतात जवानी में मौज मजा करना और बुढ़ापे में माला पहनना, आम खाकर गुठलियां दान करना भगवान को. आंबा त्यात कोय असते, त्या कोईत काय होतं रस काढून घेतल्यावर जसा ऊस असतो ऊसाचा रस काढून ते चिपाड बैला समोर टाकतात, बैल चिपाड खात नाही खात, कारण त्याला माहित आहे यातला रस काढून घेतलाय आणि माझ्या समोर टाकलं, बैल त्याचा स्वीकार करत नाही. तसंच म्हातारपणी तुम्ही भक्ती भजन करा. देव म्हणतो पठ्या कशाला नाटक करतो तू तरुणपणात काय केलं मला माहित आहे ना. तरुणपणात तू बाटल्या फोडल्या, कोंबडे कापले, लोकांचे घर उद्ध्वस्त केले आणि आता तोंडात एकही दात उरत नाही. तेव्हा इथला इथला विठ्ठला विठ्ठला नाही इथला रामकृष्ण नाही लांब कृष्ण. देव म्हणतो लांबच बरं आहे, ही पिढा लवकर भरलेत नाही, कारण त्याला माहित आहे इथं डोकं काही माझं. म्हणून म्हणता जर भजन करायचं नामचिंतन करायचं ते आता करणा भाग्यवंत. ते हरी कीर्तना बालकपण से हरी भजे जगसे रहे उदास, तीरथ हो आशा करी कबावे हरदास. तीर्थ त्या भक्तीची वाट बघतो की हा भक्त मला भेटण्याकरता कधी येतो. म्हणून नामचिंतन आत्ता करायला पाहिजे, कारण ते कितीतरी पापांना जाळून टाकणार आहे. जसं नवरी नवरदेवाचं नाव घेते बघा उखाण्यात भरमंडपात घेते ना, घेते ना, एकदाच घेते बाबा, एकदाच घेते ना का दररोज घेते? काय नाव ओ बंटेचे नाही, बंटेचे पप्पा नाही, डायरेक्ट नवऱ्याचं नाव घेते का? नाही घेते, एकदाच घेते ना भरमंडपात. म्हणतात जर नवरी एकदा नवऱ्याचं नाव भरमंडपात घेते, अर्ध्या इस्टेटीची मालकीण होती, तर तो तर जगाचा मालक आहे. त्याचं जर एकदा नाव घेतलं तर तू काय काय करू शकेल आपण विचारही करू शकत नाही. म्हणून म्हणतात जर नामचिंतन करायचंय तर आत्ता करायला पाहिजे. भगवंताचं ते तारणार आहे. नामनोस्ते यावती शक्ती निरहरणे हरे, तावत कर्तून शक्योती पातकम पातकी जना. कितीतरी एक काडी असते बघा डब्बीची काडी, ती कितीतरी गंजांना जाळून टाकते. तसं भगवंताचं एक नाम कितीतरी पापांना जाऊन तृणाग्नी मिळे बरस झाले, तृणाग्नी मिळे समरस झाले, तृणाग्नी मिळे समरस झाले, तृणाग्नी मिळे समरस झाले. कैसे नाम केले जपताहारी, कैसे नाम केले जपताहारी. हरि मुखे म्हणा, हरि मुखे म्हणा, हरि मुखे म्हणा. कैसे नाम केले जपताहारी, कैसे नाम केले जपताहारी. हरि मुखे म्हणा, हरि मुखे म्हणा, हरि मुखे म्हणा, हरि मुखे समरस झाले तैसे नामे केले जपता हरी. म्हणून महाराज म्हणतात भगवंताचं नामचिंतन करा ते तारणार आहे. दुसरं काय साधन तर म्हणतात
भगवंताची कथा, कारण कथा फक्त कथा नाही तर म्हणतात श्रीमद भागवताख्योन प्रत्यक्ष कृष्ण येवही. भगवंताची कथा म्हणजे साक्षात भगवंत त्या कथेत विराजमान आहेत. तव कथामृतम तप्त जीवनम कवी भिरीडितम कल्पश्याम. भगवंताची कथा तारणारी आहे. पापिष्टातून पापिष्ट व्यक्ती भगवंताची कथा श्रवण करून तरुण जाऊ शकतो. भागवतात कथा येते, एका प्रेताला मुक्ती मिळाली होती भगवंताची कथा ऐकल्यामुळे. प्रेताला, प्रेत कळतं तुम्हाला, आपल्या भाषेत भूत, चिंचेच्या झाडावर राहतं म्हणतात, पण चिंचेच्या झाडावरच्या ऐवजी ते वरातीत जास्त असतात बरं. हा, एका प्रेताला मुक्ती मिळाली ती भगवंताची कथा ऐकल्यामुळे. कुणाला? धुंदुकारीला. जीवनभर पापच पाप केलं, चोरी डकेती वाईट स्त्रियांसंगी संगीत पर्यंत नशा नाही करायला भेटली, स्वतःच्या आईला मारून टाकलं, पण मृत्यूनंतर मुक्ती नाही मिळाली, पिशाच योनी प्राप्त झाली. त्या योनीत 7 दिवस 7 काढण्याच्या वेळेत बसून कथा ऐकली तर त्या योनीतून मुक्तता मिळाली. भगवंताची कथा श्रवण केल्या, श्रीमद भागवत कथा श्रवण केल्या, म्हणून म्हणतात कथा श्रवण करायला पाहिजे. कारण कथा जसं म्हणतात ना, वेगवेगळे ग्रंथ आहेत, शिवपुराण, महापुराण, रामायण, देवी भागवत, पण म्हणतात देवी भागवतात भागवत कथा येत नाही, रामायणात भागवत कथा येत नाही, शिव महापुराणात भागवत कथा येत नाही, पण या सगळ्यात हे सगळे ग्रंथ श्रीमद भागवत कथेत येतात. म्हणून भागवत कथा श्रवण करायला पाहिजे. आणि तो जीव धिक्का आहे, त्या जीवाचं जीवन व्यर्थ आहे. त्या जीवानं या ठिकाणी येऊन भगवंताची कथा श्रवण नाही केली, असं मी नाही सांगत, असं मृदंग सांगतो की धिक्कतान धागेतान कथेती कीर्तनस्तु मृदंग. म्हणून भगवंताची कथा श्रवण करायला पाहिजे. तिसरं म्हणजे संत संगती, कारण संत जीवाला परमात्म्याशी जोडण्याचा प्रयत्न करतात. विठ्ठल जेव्हा ज्ञानोबाराय नामदेव महाराज तीर्थयात्रा करण्याकरता गेले, कितीतरी वर्ष तीर्थयात्रा केली आणि तीर्थयात्रा करून परत आलते, तेव्हा देवाला वाटलं नामदेव महाराजांना आलिंगन देण्याकरता जावं. तेव्हा देव त्यांच्या पायरीवरून खाली उतरले होते. नामदेव महाराजांना बघितलं, आलिंगन देण्याकरता गेले, पण नामदेव महाराज म्हणतात देवा तुला आलिंगन देण्यापेक्षा संतांच्या संगतीत किती सुख आहे ते महाराजाभंगाच्या प्रथम चरणात सांग. संत संगती काय सांगू सुख आपण पारिखे नाही. तेथे नामदेव महाराज म्हणतात देवा अरे तुला आलिंगन देण्यापेक्षा संतांच्या संगतीत किती सुख आहे ते आज मला कळालं. म्हणून संतांच्या संगतीला फार महत्व आहे. म्हणून महाराज म्हणतात संतांची संगत करा, कारण हरिप्राप्तीसी उपाय धरावे.
संतांचे ती पाय. वाल्या कुळाला थोडा वेळ नारदाची संगत झालती. वाल्या कुळी किती पापिष्ट होता. एककच्या नंतर काय तर एककच्या नंतर एककच्या नंतर दशकच्या नंतर शतकच्या नंतर हजारच्या नंतर 10,000च्या नंतर 10,00,000च्या नंतर 10 कोटी कोटी कोटीच्या नंतर 10 कोटीच्या नंतर अब्ज अब्जच्या नंतर मला ऐकायला कमी येतं ना, जरा जोरशी बोला की. अब्जच्या नंतर 10 अब्जच्या नंतर खर्व खर्वच्या नंतर निखर्व निखर्वच्या नंतर निखर्व. म्हणतात संख्याशास्त्र कुंठित झालं. तुकोबरायांनी वाल्या कुळाचं पाप मोजण्याकरता संख्येचा उपयोग नाही केला. ब्रह्मा राशी पातके अपार अपार संख्याशास्त्रात येत नाही. वाल्या कोळी म्हातारी वाल्या कोळी म्हातारी वाल्या कोळी म्हातारी वाल्या कोळी म्हातारी नामे तारी निर्धारी नामे तारी निर्धारी घेता नाम घेता नाम घेता विठोबाचे पर्वत जलती पापाचे पर्वत जलती पापाचे घेता नाम घेता नाम घेता नाम विठोबाचे पर्वत जळते पापाचे पर्वत जळते पापाचे वाल्या कुळी महाहत्यारी कितीतरी पाप केलं त्यांना, पण एक दिवस नारदांची भेट झाली. नारद म्हणतात, अरे एवढं पाप करतोय, साधू संतांना मारतोय, ऋषी मुनींना मारतोय, कुणा करता परिवारा करता. अरे तुझ्या या पापात तुझे मुलं बाळ आई वडील सहभागी आहेत का? म्हणे का नाही, त्यांच्याकरताच करतोय, जा घरी विचारायला. त्याची पत्नी मडक्याची उतरण कालीवर करत होती बघा. मडक्याची उतरण करते आई एकावर एक असलं, आणि उतरण खालीवर करताना तिच्या बोटाला विंचू चावला होता बघा. विंचू कळतो तुम्हाला? एवढा असतो एवढा असतो. चावल्यावर किती आनंद होतो. ज्याला चावला त्याला माहित, मला काय माहित. आनंद होत असताना गेला. म्हणतो मी एवढं पाप करतोय, माझ्या पापात सहभागी होशील का? ती म्हणते एका तासापासून माझ्या बोटाला विंचू चावलाय, त्याच्या वेदना होत आहे, त्या वेदना वाटून घेता का? म्हणजे वेदना कशा वाटताय तुला? म्हणे पाप कसं वाटतंय? तू केलंय तू भोग, मी तुझ्या इथं आली नाही, तू मला आणलेलं आहे. माझं पोट भरण्याकरता पाप करतो का पुण्य? माहित माझ्याशी काही घेणं नाही. आई वडिलांना विचारलं, आई वडिलांनी सांगितलं मुलाचं कर्तव्य असतं आई वडील वृद्ध झाल्यानंतर त्यांचं पालन पोषण करायचं, आणि आई वडिलांचं कर्तव्य असतं मूल समजदार होईपर्यंत त्याचं पालन पोषण करायचं. त्याकरता पाप करतो का पुण्य? आमच्याशी काही घेणं नाही. म्हणे जी चढवली होती ना वाल्या कुळाने संसाराची सगळी उतरली, तेव्हा त्याच्या लक्षात आलं की जन हे सुखाचे दिल्या घेतल्याचे अंतकाळीचे नाही कोणी. आपण जन्मतो एकटे, मरतो एकटे, आणि जगतो एकटे. विभोर न लोन बिल्ली वलोन बी देटलोन. धावत पळत आला, नारदांची चरण धरली. नारद मी आता काय करू? म्हणतात वेळ गेलेली नाही. एकच मंत्र दिला, राम. रा कंठातून बाहेर आला, मग ओठातून प्रणिपातांनी अर्थ लिहिला. रकरोच्चार मातेन बहिर निर्याती पातकम पुन्हा प्रवेश भावेच मकरोस्तु मातवत. राम म्हटल्यानंतर आपल्या अंतःकरणात जेवढी पाप आहेत ती बाहेर पडतात, आणि ती बाहेर गेलेली पाप परत आत येऊ नये म्हणून मकरोस्तु मातवत एक मंत्र दिला राम. उलटा पण केली रामायण रामादी कुळी याची कीर्ती वाढली गहन. एक घडी आधी घडी पै मुनी आद तुलसी संगत साधू की हरे कोट अपराध. एक चतुर्थांश घडी जरी संतांची संगत लाभली तरी कोटी अपराध नाहीसे होतात. वैकुंठात हजारो कल्प राहायला मिळतात. माझ्याला खरंच सर्व सुख म्हणतात, आणि ते सर्व सुख माणसाला केवळ संतांच्या संगतीने मिळतं. एकदा का माणूस संतांच्या संगतीमध्ये गेला की ते संत
त्या जीवाला त्या माणसाला आपणा सारीखी करी ती तात्काळ नाही काळ वेळ त्या लागी. त्या ठिकाणी कुठल्याही स्थळ काळ वेळेचा विचार केला जात नाही म्हणून संत श्रेष्ठ आहेत. साधक म्हटले महाराज असं कसं काय होऊ शकतं? हो, हे होऊ शकतं की वाईट मार्गाला गेलेल्या जीवाला संत चांगल्या मार्गाला आणू शकतात. विठ्ठल विठ्ठल म्हणतात संत वाईट मार्गाला गेलेल्या जीवाला संत चांगल्या मार्गाला आणू शकतात, पण डायरेक्ट आपणासारखे कसं काय करू शकतात? तेव्हा महाराजांनी या ठिकाणी मीराबाईंच्या जीवनातील एक प्रसंग सांगितलेला आहे की एक वैद्यन होती बघा. वैद्यन त्या असतात ना, सुयागे विभागे आंधईला रसागे टाकलेला वक्कल तुझ्या म्हाताऱ्याला खुळखुळा घे ना अन माई भयो वाढी माय वाढ मावशी भाकर वरंगात वर तुपाची 8 दिवस झाले कृपाशी आहे ग. सारखं रडतय, किरकिर किरकिर करतय, बापावरच गेलाय वडदा. गबय तुला गुरगुंड होईल ग, गबय तुला गुरगुंड होईल ग, बय तुला गुरगुंड होईल ग, अग बय तुला गुरगुंड होईल ग. तुला ती होईल ग, मला ती होईल ग, बय तुला गुरगुंड होईल ग, बय तुला गुरगुंड अशी असणारी वैदिक तिच्या 15-16 वर्षाच्या मुलाबरोबर मीराबाईंच्या राजमोला जाऊन थांबली. पण तिनं विचार केला की राजकन्या मीराबाई ही माझं सामान का विकत घे? पण इथं तर माझं सामान विकल्या जाणार नाही, पण इथं माझ्या पोटाला भाकर मिळाल्याशिवाय राहणार नाही. म्हणून तिने आपलं डोक्यावरचं सामान खाली ठेवलं, आवाज दिला, भिक्षा वाढ ग माय. आत मीराबाई भजन करत होत्या. सुंदर मीराबाईंचं भजन चालू होतं. काय म्हणत होत्या? पायो जी मैंने राम रतन धन पायो, पायो जी मैंने राम रतन धन पायो, वस्तु अमोलिक दी मेरे सतगुरु, वस्तु अमोलिक दी मेरे सतगुरु, कृपा कर अपनायो, पायो जी मैंने राम रतन धन पायो, पायो जी मैंने राम रतन धन पायो. सुंदर भजन चालू होतं. भजन चालू असताना आवाज दिला, भिक्षा वाढ ग माई. मीराबाई उठल्या, हातात शिदोरी घेतली आणि त्या वैदिनी जवळ आल्या. बघितलं वैदिनीचं तिच्या मुलाचं काहीतरी बोलणं चालू होतं. मीराबाई म्हणतात, बाई तुमचा मुलगा तुम्हाला आता काहीतरी म्हणत होता, काय म्हणत होता? ती म्हणते, नाही बाई काहीच म्हणत नव्हता. म्हणते, बाई खरं सांगा, खरं खरं सांगा, काहीतरी म्हणत होता. म्हणते, बाई माझा मुलगा म्हणत होता की मीराबाई बरोबर लग्न करायचंय. मीराबाई म्हणाल्या, मी तयार आहे लग्नाला, पण तुला माझी एक अट मान्य करावी लागेल. तो मुलगा म्हणतो, तुझ्यासारखी मुलगी जर मला पत्नी रूपाने मिळत असेल, तुझी एक काय 10 मनाला तयार आहो. ठीक आहे. मीराबाई म्हणतात, माझ्या राजमहालासमोर जो ओटा दिसतोय ना, त्या ओट्यावर जायचं, बसायचं, फक्त 8 दिवस
तुला माझ्या भगवंताचं भजन करावं लागेल. आनंदाला पारावर नाही उरला. 8 दिवस भगवंताचं भजन आणि त्यानंतर मीराबाई प्रमाणे मुलगी मला पत्नी रूपाने मिळणार. गेला त्या ओट्यावर बसला, वचन सुरू केलं. गोविंद मेरो है गोपाल मेरो है, 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 श्री भाग्य बिहारी नंदलाल 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 मेरो है, गोविंद मेरो है गोपाल 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 मेरो है। एक नाही, दोन नाही, किती दिवस भजन केलं? मागचे झोपले का काय? तुम्हाला ऐकावं वाटेल नाही? नाही ऐकावं वाटेल म्हणून टाका. चाललंय ना बरोबर, चाललंय व्यवस्थित. किती दिवस भजन चाललं? 8 दिवस सारखं खारविंदातून भजन चालू आहे. 8व्या दिवशी मीराबाईंनी भला मोठा हार घेतला. त्या मुलाजवळ येऊन थांबल्या, म्हणतात अरे माझ्याशी विवाह करण्याकरता 8 दिवस झाले तू या ठिकाणी बसून माझ्या भगवंताचं भजन करत आहेस. तुला जेवण केलं ना पाणी केलं, फक्त भजन करत आहेस. बघ मी तुझ्या बरोबर विवाह करण्याकरता तयार आहे. मी तुझ्यासाठी वरमाला घेऊन आलेली आहे. डोळी उघड. आता मात्र याने डोळी उघडले. काय म्हणतो? आई मी तू माये में लेकरू असे शब्द तू माझ्या समोर बोलू नको का? माझं लग्न ऑलरेडी झालेलं आहे. कुणाबरोबर? तर बाप रखमा देवीवरून. जन्मा वेगळे केले म्हणून भास झाली बाईयो. माझं लग्न माझ्या परमात्म्या बरोबर झालं. मला वाटलं तू सुंदर आहेस म्हणून मी तुला तुझ्या समोर प्रपोजल ठेवलं, पण मी माझ्या भगवंताचं चिंतन केलं आणि चिंतन केल्यानंतर मला कळालं की तू जर एवढी सुंदर आहेस तर तुला निर्माण करणारा किती सुंदर असेल. आणि त्या परमात्म्याची प्रीत आता माझ्यावर जडली आहे. ते म्हणतात मेरी लगी श्याम संग प्रीत ये दुनिया क्या जाने, मेरी लगी श्याम संग प्रीत ये दुनिया क्या जाने, मेरी लगी श्याम संग प्रीत ये दुनिया क्या जाने, मेरी लगी श्याम संग प्रीत ये दुनिया क्या जाने, क्या जाने कोई 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 क्या जाने, मिल गया मन का भी ये दुनिया क्या जाने, मेरी लगी शाम संग प्रीत ये दुनिया क्या जाने। मेरे लगे श्याम संग प्रीत ये दुनिया क्या जाने, मेरे लगे श्याम संग प्रीत ये दुनिया क्या जाने, अभी लगी है शाम जब से वही बावरी मैं तो तब से, आधी प्रेम की डोर मोहन से, नाता तोड़ा मैंने जग से, ये कैसी निगोड़ी रीत ये दुनिया क्या जाने, मेरी लगी शान संगती ये दुनिया क्या जाने। दुनिया क्या जाने, मेरे लगे शाम से दुनिया क्या जाने, मैं तो खुद खोई तेरे प्यार में, सब कुछ भूल गई तेरे संसार में, कुछ भूल गई संसार में, मैं तो खुद खोई तेरे प्यार में, सब कुछ भूल गई तेरे संसार में, जो जगा प्रीत लगा, जो जगा प्रीत
जशा गोपिका भगवंताच्या प्रेमामध्ये वेड्या व्हायच्या की धन्य भाग्याच्या त्या जन्मल्या संसारी, ज्यांचे ध्यानी मनी नित्य काळ हरी भगवंत जसा वास करायचा, तशी माझी प्रीत माझ्या भगवंताबरोबर जडलेली आहे. सांगण्याचं तात्पर्य काय की थोडा वेळ मीराबाईंची संगती झाली तर वाईट मार्गाला गेलेल्या जीवाला चांगल्या मार्गाची सुपूर्ती झाली. याला संत म्हणतात. कारण संतांचा अवतार या ठिकाणी जडजीवांच्या उद्धाराकरता, जगावर उपकार करण्याकरताही उपकारात सुद्धा प्रकार पडतात. काही लोक उपकारावर उपकार करतात, काही लोक अपकारावर अपकार करतात, काही लोक उपकारावर अपकार करतात, तर काही लोक अपकारावर अपकार करतात, काही लोक उपकारावर उपकार करतात. म्हणजे आपण एखाद्याला काही वस्तू दिली, त्या बदल्यात त्यानं आपल्याला काही दिलं, याला म्हणतात उपकारावर उपकार. की आजादीच्या वेळेस सुभाषचंद्र बोसांनी घोषणा केली की तुम मुझे खून दो मैं तुम्हें आजादी दूंगा, तुम मुझे खून दो मैं तुम्हें आजादी दूंगा. पण आजकालची मुलं म्हणतात की तुम मुझे तंबाखू दो मैं तुम्हें चुना दूंगा. याला म्हणतात उपकारावर उपकार. काही लोक अपकारावर अपकार करतात. षडंब्रतिषडंब्र्यादादरं प्रतिचादरं तत्र दोषो न दोषी दृष्टी दृष्ट समाचरी. की वाईटाबरोबर वाईट वागलं तरी दोषच नाही. समाजात तिसरा वर्ग पाहायला मिळतो. सापाला किती दूध पाजण्याचा प्रयत्न केला तरी तो त्याचा दंश केल्याशिवाय राहत नाही. त्याप्रमाणे समाजात एक वर्ग असा आहे की ज्याच्यावर किती उपकार केले तरी तो तुमच्या उपकाराची परतफेड केल्याशिवाय राहणार नाही. आणि समाजात चौथा वर्ग पाहायला मिळतो, तो म्हणजे अपकारावर देखील उपकार. ते केवळ संत. कारण संतांचा अवतार या ठिकाणी केवळ जडजीवांच्या उद्धाराकरता जगावर उपकार करण्यात, येथे उपकारासाठी आले घर जा वैकुंठी. अवतार तुम्हा धराया कारण उद्धराया जन जड जीव विठ्ठल विठ्ठल. कारण संतांचा अवतार केवळ या ठिकाणी जडजीवांच्या उद्धाराकरता, जगावर उपकार करण्याकरता झालेला आहे. संत किती श्रेष्ठ आहेत म्हणतात. ज्या वेळेला ज्ञानेश्वर महाराज, नामदेव महाराज औंढा नागनाथजवळ गेलते, औंढा नागनाथजवळ नामदेव महाराजांचं कीर्तन ठरवलं. समाज जमला होता. रात्रीचे 9 वाजतापासून सकाळचे 4 वाजेपर्यंत कीर्तन चाललं. आणि काही ब्राह्मण पूजा करण्याकरता चाललेले. ओरडले, महाराज अहो पहाटे 4 वाजले, आम्हाला मंदिरामध्ये पूजा करायची आहे ना, मंदिरामध्ये जायला रस्ता नाही, ही काही कीर्तन करण्याचा काय, तुम्ही मंदिराच्या पाठीमागे जाऊन कीर्तन करा. संत महात्मे तसेच निघाले. नामदेव महाराज गेले. पुन्हा कीर्तन सुरू झालं. औंढा नागनाथ देवाला साकडा पडला. आज संत ब्राह्मण माझ्या घरी पाहुणे आले. जगाचा चालक मालक पांडुरंग परमात्मा माझ्या घरी पाहुणा आलाय. अनेक संत माझ्या घरी पाहुणे आले. ब्राह्मणांनी त्यांचा अपमान केलाय, म्हणून मला असं स्वस्त बसून चालणार नाही. त्या औंढा नागनाथ देवानं सुद्धा आपलं तोंड ज्या ठिकाणी होतं त्या ठिकाणाहून फिरवलं. की फिरविले देऊळ जगा माझी ख्याती, नाम देवा हाती दूध प्याला. नामदेव महाराज म्हणतात, ज्या देवानं मला परतून शक्ती दिली त्या देवानं तोंड फिरवलं, परंतु निर्जीव दगडाचं मंदिर सुद्धा फिरलं. कुणाच्या कृपेने झालं तर संतांच्या. म्हणून महाराज म्हणतात, आत्ताच्या काळात संगत करायची साधूची करा, संतांची करा. कारण आत्ताच्या काळात साधूच थोरायचा अभंगाच्या दुसऱ्याच्या. साधू
जाना साधू थोर जाना, साधू थोर जाना कलियुगी. महाराज म्हणतात आताच्या काळात संगत करायची साधूची करा, संतांची करा, कारण साधू थोर आहेत. किती थोर, देवाहून देखील साधू थोर आहेत, संत थोर आहेत. किती थोर म्हणतात. भागवतातला प्रसंग आहे की भगवंतानं त्यांच्या करंगळीवर सगळ्यात लहान्या बोटावर गोवर्धन उचलला होता. सगळ्यांना माहित आहे उचलला होता. पण भगवंताला गोवर्धन उचलण्याकरता त्यांच्या बोटाचं सहाय्य लागलं होतं. पण संत महात्म्यांनी, माऊलींनी फक्त भिंतीला म्हटले होते की चल भिंती माय, तर ती भिंत कोणत्याही वस्तूचा आधार न घेता चालायला लागली होती. एवढे संत श्रेष्ठ आहेत. किती संत श्रेष्ठ म्हणतात. जेव्हा भगवंतानं बैलाचं दूध दोहन केलं ना, ज्या वेळेला माता राधाराणी चालल्या होत्या रस्त्याने आणि मातेनं भगवंताला गाईचं दूध काढण्याकरता सांगितलं होतं, त्यावेळेला भगवंत गेलते. पण एवढे भाडे माता राधाराणीच्या रूपावर की गाईचं दूध दोहन करायला गेले, पण बैलाचं दूध दोहन करायला लागले. आणि बैलानं दूध दिलं असेल. तुम्हाला कळतंय का मी काय बोलायला ते? दिलत नाही का? दिलत ना बाबा, दिलत. एवढे भगवंत श्रेष्ठ आहेत. पण म्हणतात भगवंतानं तरी बैलाचं दूध काढलं, पण तुकोबरायांनी जड नंदीतून दूध काढलं होतं. एवढे संत श्रेष्ठ आहेत. म्हणून महाराज म्हणतात संगत करायची आहे, संतांची करा, कारण संत श्रेष्ठ आहे. ज्या वेळेला ज्ञानोबरायांच्या आई वडिलांनी ध्यानत प्रायश्चित घेऊनही पैठणची निवास शुद्धीपत्र देत नाही. म्हणून माऊलींच्या आई वडिलांना देहांत प्रायश्चित घेऊनही पैठणची निवासी शुद्धीपत्र देत नाही. हे बघितलं, माऊली उभे राहिले. म्हणतात ब्रह्मवृंद हो, तुमच्या हृदयात देव आहे, तसं माझ्या हृदयात देखील देव आहे. म्हणतात देव आहे आम्हाला तर वाटत नाही, पण ठीक आहे, तुमच्यात देव, त्यांच्यात देव, त्या बैलामध्ये देवदारच्या त्याच्याकडे जा, त्या रेड्यामध्ये, आणि त्याच्या मुखातून एक वेद वदवून दाखवा. ठीक आहे. माऊली त्या रेड्या जवळ गेले, रेड्याच्या मस्तकावर हात ठेवला आणि काय आश्चर्य, रेडा ऋग्वेदातील मंत्र म्हणू लागला की रेड्या मुखे वेद बोलविला, गर्भद्विजांचा हरविला, शांती रूपे प्रगटला ज्ञानोबा माझा. रेड्याच्या मुखातून वेद वदविला. चांगदेव महाराजांचा गर्वहरण करण्याकरता भिंत चालवली. नामदेव महाराजांनी चंद्रबागेतील सर्व दगड बळीस केले. तुकोबरायांनी त्यांच्या कीर्तनात मेलेले मूल जिवंत केले. एवढा साधू महात्म्यांचा महिमा आहे. एवढे साधू श्रेष्ठ आहेत. म्हणून महाराज म्हणतात आताच्या काळात जर संगत करायची आहे, साधूची करा, संतांची करा, कारण साधूच थोर आहेत, संतच थोर आहेत. नाहीतर आपण कोणाचीही संगती करतो, कोणाचीही संगती करून काही उपयोग नाही. काही काही लोक येतात ना गावामध्ये, अंगाला विभूत लावून भगवे वस्त्र धारण करतो, आणि आपण त्यांना म्हणतो या महाराज या, आमच्या हात तपासा, पाय तपासा. त्याच लग्न होईल नाही, त्याला म्हणतात सांग आमच्या मुलाचं लग्न कधी होतं. विचारतात ना, तुमच्या इथं आली का बरं ती बिमारी? आमच्या इकडे तर आली. मुलांचे लग्न होईल नाही, मुलीच भेटेल नाहीत. आमच्या इथे एका गावात 50 नवरदेव आहेत लग्न करतात. अगोदरच्या मुलांचे डिमांड होते बघा, अशी पाहिजे, तशी पाहिजे, गोरी पाहिजे, लंबी पाहिजे, वाळली पाहिजे. आता म्हणतात कशी पण फक्त पाहिजे. असं एका मुलाचं लग्न होईना बघा बाबा, एका मुलाचं लग्न होईना. लग्न का होईना माहितीये? त्याला समोरची दातच नव्हती. तू कुठेही गेला त्याला रिजेक्शन भेटायचं. एक दिवस एका महाराजाजवळ गेला, म्हटलं महाराज माझं लग्न होईना, काय करू? म्हणे वेड्या, तुला दातच नाहीत ना, तुला मुलगी कोण दे? त्याला राग आला. डॉक्टर जवळ गेला, चमचम दात बसवले. असतात त्याच्यापेक्षा, ज्या म्हातारे आहेत त्यांना माहिती, असतात त्याच्यापेक्षा चांगली. मुलगी पाहायला गेला, मुलगी पसंत आली, लग्न केलं, घरी घेऊन आला. महाराजाला म्हणला चला चहा प्यायला. महाराज गेले चहा प्यायला. म्हणा महाराज कस काय बायको? म्हणे नंबर 1, पण तुला कशी भेटली? म्हणे महाराज फसवलं का नाही बायकोने? त्यानं त्याचे दात काढले, टेबला उठले, जोर जोरात लागलं हसायला. आता त्याची बायको त्याच्या मधात गेली, त्याच्यापेक्षा जोरात लागली हसायला. म्हणे वहिनी यानं तुम्हाला फसवलं म्हणून हा असतोय, पण तुम्ही का असता? म्हणे महाराज याला लहानपणापासून दात नाही, आणि मला माझ्या लहानपणापासून डोक्याला केसच नाही. मी टोपच उचलून दाखवला. म्हणजे संगत करायची, चांगल्याची करा, अशा लोकांची करू नका. जेव्हा ज्ञानोबा नामदेव महाराज तीर्थयात्रा करण्याकरता ते काशी विश्वनाथ मध्ये गेले, त्यावेळेला हात धरला विश्वनाथाने. तिघांनी गंगेच्या प्रवाहात प्रवेश केला.
गंगामाता प्रगट झाली आणि ज्ञानोबांचे चरण स्पर्श केले, म्हणजे जगातील सर्वात श्रेष्ठ तीर्थ ज्ञानोबांचे चरण स्पर्श करते. मग ज्ञानोबा किती महान असतील, किती श्रेष्ठ असतील की स्नान केली या गंगा पवित्र करी सकळ जगा. ती गंगा आहे निज पाप गंगा, तुमच्या चरण संगा वंचित सवे आपण भगीरथी, थोर ऐसी जीवी चिंती, ते भक्त येती मज प्रती, माझे पाप खाती निश्चयसी. म्हणजे साधू संत, जर साधू संतांची सेवा करून जर तीर्थ पवित्र होत असेल तर साधू संत किती श्रेष्ठ आहेत, किती महान आहेत. म्हणतात या जगात प्राणी श्रेष्ठ, प्राण्यात बुद्धिवान प्राणी श्रेष्ठ, बुद्धिवान प्राण्यात मानव श्रेष्ठ, मानवात ब्राह्मण श्रेष्ठ, ब्राह्मणात कृतार्थ ब्राह्मण श्रेष्ठ, कृतार्थ ब्राह्मणात कर्तृत्व करणारा वागणारा श्रेष्ठ, सर्वात ब्रह्मज्ञानी श्रेष्ठ. गीतेच्या तत्वामध्ये शूद्र, शूद्रापेक्षा वैश्य, वैश्यापेक्षा क्षत्रिय आणि या क्षत्रियापेक्षा ब्राह्मण श्रेष्ठ आहे. शूद्राचा 1 गुण, वैश्याचे 2 गुण, क्षत्रियाचे 7 गुण आणि ब्राह्मणाचे 9 गुण आहेत. म्हणतात जरी तो ब्राह्मण झाला कर्मभ्रष्ट, तुका म्हणे श्रेष्ठ तीही लोकी, धनवंतापेक्षा गुणवंत श्रेष्ठ, गुणवंतापेक्षा भक्तिवंत श्रेष्ठ. सम आर बोर्न ग्रेट, सम अचीव ग्रेटनेस, सम हॅव ग्रेटनेस ट्रस्ट अपॉन देम. काही स्वतःच्या कर्तृत्वावर श्रेष्ठ बनतात, काहींवर श्रेष्ठत्व लादले जाते, काही भ्रष्ट असले तरी स्वतः श्रेष्ठ समजतात, पण काही असे आहेत जे जन्मापासून श्रेष्ठ आहेत. आमचे संत महात्मे जन्मापासून श्रेष्ठ आहेत, काही स्वतःच्या कर्तृत्वावर श्रेष्ठ बनतात. छत्रपती शिवाजी महाराज, की शिवाजी महाराजांचा जन्म झाला तो दिवस श्रेष्ठ नव्हता, तर त्या दिवशी छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म झाला म्हणून तो दिवस श्रेष्ठ झाला. म्हणून 19 फेब्रुवारीला एवढं महत्व आहे. म्हणतात हे हिंदू प्रभू शिवाजी राजा, बांधकर पगड़ी जब शिवाजी महाराज तैयार होते, लेकर तलवार हाथों में घोड़े पर सवार होते, तो झुकते सब अल्लाह के बंदे और कहते काश हम भी मराठा होते, काश हम भी मराठा होते. एवढं कर्तृत्व त्यांनी केलंय स्वतःच्या कर्तृत्वावर. तुम्ही म्हणाल तर थोडस घेऊ. शिवनेरी वर शुभ जन्मला, शिवनेरी वर शुभ जन्मला, राजांचा अधिपती, सारा राजांचा अधिपती. दैवत छत्रपती नामचं दैवत छत्रपती, दैवत छत्रपती नामचं दैवत छत्रपती, दैवत छत्रपती नामचं दैवत छत्रपती, दैवत छत्रपती नामचं दैवत छत्रपती. ओ शिवनेरी वर शुभ जन्मला, शिवनेरी वर शुभ जन्मला, राजाचा अधिपती, राजाचा अधिपती. दैवत छत्रपती नामचं दैवत छत्रपती, दैवत छत्रपती नामचं दैवत छत्रपती, दैवत छत्रपती नामचं दैवत छत्रपती, हो दैवत छत्रपती नामचं दैवत छत्रपती. थोरल्या जिजाऊ माता, थोरल्या जिजाऊ माताने गाथा ब्रह्मपाल, शिवरायांवर केलेले संस्कार दिले हातात तलवार, शत्रूला करण्यावार, शत्रूंचे घेरण्यावार, हिंदवी स्वराज्य साकारण्या केले, शिवबांना तयार केले, शिवबांना तयार. स्वराज्य स्थापण्यासाठी त्याने केला एक हो जाती, स्वराज्य स्थापण्यासाठी त्याने केला एक हो जाती, स्वराज्य स्थापण्यासाठी त्याने केला एक हो जाती, स्वराज्य स्थापण्यासाठी त्याने केला एक हो जाती. घेऊन भगवतो हाती, घेऊन भगवतो हाती, फूल घडविण्यासाठी आई भवानी आई जिजाई, आई भवानी आई जिजाई, आशीर्वाद तो पाती, आशीर्वाद तो पाती. दैवत छत्रपती आमचं दैवत छत्रपती, दैवत छत्रपती नामचं दैवत छत्रपती. हो शिवनेरी वर शुभ जन्मला, शिवनेरी वर शुभ जन्मला, राजाचा अधिपती, राजाचा अधिपती. दैवत छत्रपती नामचं दैवत छत्रपती, दैवत छत्रपती नामचं दैवत छत्रपती. जय भवानी, जय
तरी तानाजी म्हणायचे नाही राजा, या मोहिमेला आम्ही जाणार, या मोहिमेला आम्ही जाणार, आम्ही लढणार, आम्ही मरणार की जगाच्या पाठीवरचा पहिला काळ लोक जगण्यासाठी आणि मरण्यासाठी लढायचे. अनेक राजांनी दुर्दुर्ग उभारले, अनेक राजांनी जलदुर्ग तयार केले, छत्रपती शिवाजी महाराजांनी नवदुर्ग तयार केले. नॅशनल कॅरेक्टर की प्रत्येकाचं जीवन ऐकायचं होतं, जगावं कसं आणि मरावं कसं म्हणतात. शिवरबाजी तानाजी काय सांग त्यांची शिवभक्ती, शिवरबाजी तानाजी काय सांग त्यांची शिवभक्ती. संत धनाजी संत धनाजी विश्वनाथ भाग पडती, शारदाची लेखनी जमती, शारदाची लेखनी जमती, शिवबाची आरती आणि शिवबाची आरती. दैवत छत्रपती नामचं दैवत छत्रपती, शिवबा किसी की गर्दन मार सकता है, तो किसी भी लड़की पर अपनी ऊंची नजर नहीं डाल सकता. म्हणजे शत्रूंनी देखील यांची स्तुती करावी ते छत्रपती शिवाजी महाराज म्हणतात. दिल्लीचा तख्त हलविला घेऊन मावळ सांगतीला, दिल्लीचा तख्त हलविला उभा कान टरटरा पाडला, वाघाला नृत्य वाघाला बराया, नृत्य वाघाला बराया. आले गेले असे किती, आले गेले असे किती. दैवत छत्रपती नामचं दैवत छत्रपती, दैवत छत्रपती नाही कुणाची भीती. जय भवानी जय 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 शिवाजी, जय जय भवानी जय जय शिवाजी. You
गणपती म्हणून अश्वपती भूपती प्रजापती सुवर्णार्थ श्रीपती अष्टावधान जातू अष्टावधान वेष्टित न्याय अलंकार मान्वित सदा सदा पुकारण्य राजवीर्य क्षत्रिय सिंहासनाधीश्वर राजाधिराज महाराज श्रीमंत श्री 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 छत्रपती शिवाजी महाराज की छत्रपती संभाजी महाराज की तो बाबा काही स्वतःच्या कर्तृत्वावर श्रेष्ठ बनतात, काहींवर श्रेष्ठत्व लादले जाते, काही भ्रष्ट असले तरी स्वतः श्रेष्ठ समजतात, आणि काही असे आहेत की जन्मापासूनच श्रेष्ठ आहेत. म्हणजे संत महात्मे जन्मापासूनच श्रेष्ठ आहेत. की संत आपल्या देहाचा देखील विचार करत नाहीत. संतांनी त्या ठिकाणी जगाचं कल्याण करताना कसे करत नाहीत, कारण त्यांच्या अंतःकरणात जगाच्या विषयी भाव आहे, भक्ती आहे, भगवंताच्या विषयी प्रेम आहे. तुमच्या जो भगवंताच्या विषयी भाव आहे, भगवंताच्या विषयी प्रेम घ्या मग वरती हात एकदम लंबे लंबे. तुम्हाला तुमच्या शेजाऱ्याची शपथ आहे. राधे राधे हो राधे 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 हो राधे राधे ओ राधे राधे ओ राधे 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 ओ राधे 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 हो राधे 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 हो राधे राधे ओ राधे हम भी बोल राधे राधे तुम भी बोल राधे राधे हम भी बोल राधे राधे तुम भी बोल राधे राधे हम बोल राधे राधे तुम बोल राधे राधे हम बोल राधे राधे तुम बोल राधे 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 हो 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 राधे 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 कृष्ण मिला दे राधे 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 श्याम मिला दे राधे 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 कृष्ण मिला दे राधे राधे हो राधे 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 हो राधे राधे ओ राधे राधे हो राधे 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 ढोबार कुमार आय आय कुमार कुमार
एकदा मृदंगाच्या यांसाठी जोरदार टाळ्या हा. गोड वाजवतात. संत हे ठिकाणी जडजीवांच्या उद्धाराकरता किती उपकार करतात. महाराज म्हणतात संत एवढे उपकार करतात की आपल्या शरीराचा देखील कधी विचार करत नाहीत. अभंगाच्या तिसऱ्या इहलोकी तोची सर्वाभूती सम शरीराचा भ्रमणे नुकता साधू थोर जाना साधू थोर जाना साधू थोर जाना कलयुगी. महाराज म्हणतात संत महात्मे विश्वावर त्या ठिकाणी जगावर प्रेम करताना जगाची काळजी घेताना आपल्या शरीराचा देखील विचार करत नाहीत. कशावरून बघा, एका गावामध्ये एका श्रीमंताची मुलगी ऐन्या तारुण्याच्या उमरठ्यावर आली. तिचं लग्न करायचं तेवढ्यात तिच्या डोक्यामध्ये छोटीशी जखम पडली. त्या जखमेचं मोठ्या जखमेमध्ये रूपांतर झालं आणि काही दिवसांनी ते काळ्या केसाचं डोकं किड्यामुळे पांढरं दिसू लागलं. त्या मुलीच्या डोक्याच्या दुर्गंधीचा वास संपूर्ण गावभर पसरला. गावातील मंडळी आली, म्हटली साहेब तुमच्या मुलीच्या डोक्याच्या दुर्गंधीचा वास एवढा येतोय की आम्ही गावकरी या गावामध्ये राहू शकत नाही, म्हणून आम्ही गावकऱ्यांनी हा गाव सोडण्याचा निर्णय घेतलाय. त्या श्रीमंतांनी सांगितलं तुम्ही गावकरी माझ्यामुळे गाव सोडण्यापेक्षा मी माझ्या मुलीची व्यवस्था बाहेर कुठेतरी करतो. म्हणून त्यानं आपल्या मुलीला बाहेर एक झोपडी बांधून दिली. त्या झोपडीत ती एकटी मुलगी राहू लागली. आईबाप भोजन द्यायचं असेल तर बाहेर कुठेतरी भोजन ठेवायची, ती मुलगी भोजन करायची. असं बऱ्याच दिवस चाललं. एक दिवस त्या गावामध्ये एक साधू महात्मा फिरत आले. मारुतीचं मंदिर दिसलं, मुक्काम करता राहिले. गावातील मंडळी आली, म्हटली महाराज
तुम्ही कोण आहात? त्यांनी सांगितलं चांगल्या प्रकारे कीर्तनकार आहे, चांगला साधू महात्मा आहे. महाराजांनी सांगितलं मला भोजनाकरता काहीतरी आणून द्या. सांगितलं महाराज योगायोगाने आमच्या गावात आलात तर 4 ज्ञानाच्या गोष्टी आम्हाला सांगून जा. म्हणून गावकऱ्यांनी महाराजांकरता भोजनाची व्यवस्था केली. महाराजांनी भोजन केलं. प्रवचनाला सुरुवात झाली. प्रवचन संपलं. महाराज म्हटले बाबांनो तुम्ही शेतकरी माणसं आहात, शेतामध्ये काम करून थकला असाल, आता तुम्ही आपापल्या घरी परत जा. गावकरी उठली निघाली. तेवढ्यात एक हवेची झुळूक आली. त्या हवेच्या झुळकेबरोबर त्या मुलीच्या डोक्याच्या दुर्गंधीचा वास आला. महाराज म्हटले थांबा आता जी काही दुर्गंधी हा वास नेमका कशाचा? एकाने सांगितलं महाराज आमच्या गावामध्ये श्रीमंताची मुलगी ऐन्यकारुण्याच्या उंबरठ्यावर आली, तिचं लग्न करायचं, पण तिच्या डोक्यामध्ये छोटीशी जखम पडली. त्या जखमेचं मोठ्या जखमेमध्ये रूपांतर झालं आणि किड्यामुळे त्या मुलीचं काळं केसाचं डोकं पांढरं दिसायला लागलं. त्यासाठी उपाय काय केले? डॉक्टर बघितले. अजून काय केलं की एका वैद्यानं सांगितलं होतं कुत्र्याच्या लाळेनं ती जखम बरी होऊ शकते. 5-50 कुत्रे सुद्धा तिकडे सोडली होती, पण दुर्गंधी इतकी येते की ती कुत्रे सुद्धा ती जखम चाटायला तयार नाही. महाराज म्हटले ठीक आहे आता तुम्ही आपापल्या घरी परत जा. गावकरी गेली. महाराज ज्या मारुतीच्या मंदिरामध्ये मुक्काम करता होते गेले, चरण धरले, रजसा रोड लागले. म्हटले मारुतीराया अरे ज्या गावची रोटी खाल्ली त्याच गावची बेटी आज गावच्या बाहेर आहे, तिला वाचवण्याकरता काहीतरी सामर्थ्य दे, काहीतरी ताकद दे. जोपर्यंत सामर्थ्य देत नाही तुझे चरण सोडणार नाहीत. रात्रीचे 9 वाजतापासून सकाळचे 4 वाजेपर्यंत मारुतीरायांची चरण धरून राहिले. 4 वाजता काहीतरी दैविक शक्ती प्राप्त झाली आणि महाराज त्या हवेच्या झुळकेप्रमाणे त्या मुलीच्या झोपडीपर्यंत जाऊन पोहोचले. मुलीनं हलकी संदास घेतला. बाहेर कोणतरी येतंय. तिने विचारलं तुम्ही कोण आहात? त्यांनी सांगितलं बेटी जरा बाहेर आहे. नाही तुम्ही कोण आहात ते सांगा. माझ्या मते तुम्ही भगवंत असाल, कारण माझ्या आईबाप माझ्या जवळ येत नाहीत, प्राणी पशु पक्षी माझ्या जवळ येत नाही, तुम्ही आलात माझ्यात नक्कीच तुम्ही कोणतरी देव असाल. बेटी जरा बाहेर येते. मुलगी बाहेर आली. खाली बस. ती मुलगी महाराजांसमोर खाली बसली. महाराजांनी आपले दोन्ही टोंगळे त्या मुलीसमोर टेकवले. आपली जीभ त्या ठिकाणी बाहेर काढली. कुत्र्यासारखी अवस्था केली आणि त्या मुलीचं डोकं चाटून काढलं. त्या मुलीची जखम बरी झाली. शरीराचा भ्रम निलोकदा म्हणजे संत महात्मे विश्वावर त्या ठिकाणी जगावर प्रेम करताना आपल्या शरीराचा देखील विचार करत नाही. आणि आमच्या संतांची वर्तणूक कशी आहे ते महाराजांनी अभंगाच्या शेवटच्या चरणात सांगितले. नाम मनगाय तुझे सार, नाम मनगाय तुझे सार, नाम मनगाय तुझे सार, नाम मनगाय तुझे सार, नाम
काय सांगू सुखा आपण पारिखे नाही तेथे साधू थोर जाना साधू थोर जाना कलियुगी या अभंगाचा भावार्थ सोडवण्याचा प्रयत्न केला. या अभंगाचा भावार्थ असा असेल सांगता येत नाही. हे चांगला आहे, गुरुवरांचा आहे, वडिलांचा आहे, माझ्या भगवान परमात्म्याचा आहे. जे वाईट आहे ते माझ्या बालबुद्धीचे दोष. हे आपल्या घरातील मूल समजून क्षमादान द्या. जसं आपल्या घरातील मुलं खूप तुटकी फुटकी भाषा बोलतं की जो बालक कही तो तरी बाता नाही मुदित मन पितृ माता. काही चूक जर झाली असेल तर क्षमादान द्या. तसेच या ठिकाणी उपस्थित सर्व गुरुजन मंडळी, गायनाचार्य असतील, मृदंगाचार्य असतील, हरिभक्तपरायण मनोहर बाबा असतील, विठ्ठल बाबा असतील,
सर्व पंचक्रोशीतून आलेली सर्व भजनी मंडळी सर्वांनी कीर्तनाला खूप सुंदर साथ दिली, सर्वांनी सांभाळून घेतलं. सर्वांच्या ठिकाणी धन्यवाद माने. मृदंगाचार्य सर खूप सुंदर अशी साथ कीर्तनाला दिली, त्यांचे देखील या ठिकाणी धन्यवाद. बिनिकरी बाबा असतील, चोपदार बाबा असतील, आपल्या गावातील सर्व महिला मंडळी कीर्तनाकरता उपस्थित राहिल्या, उभ्या राहिल्या, त्यांचे देखील या ठिकाणी धन्यवाद. आणि ज्यांच्याकडून म्हणजे श्वास टाकला तरीही शेवटपर्यंत आवाज जाईल अशी सुंदर ज्यांची साऊंड सिस्टीम, काय दादांचं ना लखन दादा असते, दादांची धन्यवाद. सुंदर अशी साऊंड सिस्टीम दादांनी दिली, त्यांचे देखील या ठिकाणी धन्यवाद. आजचे सौजन्य विजय बाबा असतील, त्यांचे देखील या ठिकाणी धन्यवाद. रंजनाताई असतील, त्यांचे देखील या ठिकाणी धन्यवाद. सर्वांचे धन्यवाद. उपस्थित सर्व गुणीजन मंडळी, आमचे काका देखील या ठिकाणी कीर्तनाला उपस्थित राहिले, काकांचेही धन्यवाद. वडील देखील माझे कीर्तनाकरता आलेले आहे, बाबांचेही धन्यवाद. उपस्थित सर्व व्यक्तिमत्व सगळ्यांचे धन्यवाद. सर्वात महत्त्वाचं श्रोते वर्ग, कारण कुठल्याच कार्यक्रमाची शोभा श्रोत्यांशिवाय नसते. तुम्ही आले, कीर्तनाकरता शेवटपर्यंत उपस्थित राहिले, म्हणून तुमचे देखील धन्यवाद. कोणी राहिलं तरी भागवून घेसाल, मला मान्य खात्री आहे. सर्वांचे धन्यवाद. या कीर्तनाला पूर्णविराम. तरी न्यूनते पुरते अधिकते सरते करुणी घ्यावे विनात विनवित असते. पायाच्या प्रसादे काही बोलिलो विनोदे, म्हणजे क्षमा करणे संत नव्या अंगभूती युक्ती नव्या हा उपदेश. तुमचे बडबडीले शेष तुमच्या कृपेने पोषणे जन्मोजन्मी तुकामणे. जय विठ्ठल जय जय राम कृष्ण जय जय राम 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 आज झालेली कीर्तन सेवा रुचिताताई लांबाडी देऊळगावकर यांनी या ठिकाणी येऊन अतिशय सुंदर अशा प्रकारची सेवा केली. सर्वांच्या वतीने ताईंना धन्यवाद. तसेच